हाय फ्रेंड्स, जय शिवराय जय शंभूराजे. तर मित्रांनो बघा, आता आज काय आहे आपल्या सर्वांना माहितीच आहे, भारताचा 77वा प्रजासत्ताक दिन. तर मित्रांनो आज आहे आपला 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन. सर्वप्रथम सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. तर मित्रांनो आज आहे प्रजासत्ताक दिन, आपला एक अत्यंत महत्त्वाचा सण. मित्रांनो 15 ऑगस्ट 1947 आपला देश स्वतंत्र झाला खरा, पण देशाला खऱ्या अर्थाने शिस्त व नियमावली मिळाली ती 26 जानेवारी 1950 रोजी. या दिवशी आपले संविधान अंमलात आले आणि आपला देश एक प्रजासत्ताक राष्ट्र बनले. आता मित्रांनो आपल्यापैकी बरेच जणांना या दिवशी नेमकं काय झालं होतं हे देखील माहीत नसेल. काय झालं होतं या दिवशी? कमेंट करा बरं, ज्यांना माहिती आहे त्यांनी कमेंट करा. मी थांबतो इथे, वेट करतोय तुमचा. बघा, प्रजासत्ताक म्हणजे काय हो? काय होतं प्रजासत्ताक या शब्दाचा अर्थ? प्रजासत्ताक म्हणजे गणराज्य. गण म्हणजे समूह, समूहाचं राज्य. बघा शब्दाचा अर्थ दडलेला आहे. प्रजासत्ताक, जिथं प्रजेची सत्ता असते तो प्रजासत्ताक. म्हणजेच राजाशिवाय चालवलं जाणारं राज्य म्हणजे लोकांच्या नियंत्रणाखाली असलेल्या राज्याला प्रजासत्ताक असं म्हणतात. मग या दिवशी आपले संविधान अंमलात आले आणि आपण प्रजासत्ताक बनलो. आता संविधान म्हणजे काय हो? काय संविधान? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या संविधान सभेतील सदस्यांनी एवढ्या खडतर परिस्थितीमध्ये आपल्या देशाला जगातील सर्वात मोठं आणि उत्कृष्ट असं संविधान दिलेलं आहे. त्याबद्दल आपण नेहमी त्यांच्याबद्दल ऋणी राहायला हवं. जे स्वातंत्र्याचा आपण आनंद घेत आहोत ते मिळवण्यासाठी, संविधान तयार करण्यासाठी अनेक महापुरुषांनी अहोरात्र कष्ट घेतले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्यांना आपण संविधानाचे शिल्पकार म्हणतो, त्यांनी आपल्याला जगातील सर्वात मोठे संविधान दिले. ते तयार करण्यासाठी तब्बल 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस एवढा मोठा कालावधी लागला. मित्रांनो एवढे कष्ट संविधान सभेने घेतले. आणि आज आपल्याला संविधान म्हणजे काय हे देखील माहीत नाहीये. आता बऱ्याच जणांना तर असं वाटतं की संविधान हा तर कायद्याचा विषय आहे, त्याचा आणि आपला काय संबंध? हा एक मोठा गैरसमज आहे. जे संविधान आपण स्वीकारलंय, अंगीकारले, त्याच्याबद्दल आपण अज्ञानी असले, आपल्याला काहीच माहीत नसणे, हा माझ्या दृष्टीने एक नागरी अपराध आहे. एक सुजाण, हुशार आणि कर्तव्यदक्ष नागरिक म्हणून प्रत्येकाला आपले संविधान माहितीच हवे. नाहीतर संविधानाची सुरुवात कशाने होतो? आम्ही भारताचे लोक. आपल्याला म्हणावं लागेल आम्ही भारताचे अज्ञानी लोक. आता बऱ्याच जणांना खूप वाईट वाटलं असेल. नाही आम्ही अज्ञानी नाही, आम्ही तर खूप हुशार. पण जर आपल्याला आपलं संविधानच माहीत नसेल तर आपण अज्ञानीच झालो ना, तेही भारतात राहून. भारत स्वतंत्र झाला आणि देशाचा कारभार कसा चालावा, समाजाची आधारमूल्य कोणती, आपल्याला भविष्यात नेमकं काय साध्य करायचंय, या सर्व प्रश्नांची उत्तरे देणारा आपला राष्ट्रीय ग्रंथ म्हणजे संविधान. संविधानात केंद्र व राज्य सरकारची मांडणी, नागरिकांना कोणते मूलभूत अधिकार, मूलभूत कर्तव्य नागरिकांची, या सर्व बाबींची सविस्तर माहिती संविधानात आहे. संविधानात केवळ राज्य पद्धतीच नव्हे तर एक राज्यकर्ता कसा असावा, कोणत्या आधारावर आपण राज्यकर्ते निवडून द्यावेत. आता राज्यकर्ते म्हणजे काय कुणाला वाटेल? हे आपले जे नेते मंडळी आपण निवडून देतो त्यांना मतदान करून, जे आपला देशाचा कारभार बघतात, देश चालवतात, ते राज्यकर्ते. एक सुजाण हुशार नागरिक म्हणून, एक हुशार मतदाते म्हणून कोणाला मतदान करावे या सर्वची माहिती संविधानात दिलेली आहे. पण याची कल्पना फक्त सर्वसामान्य लोकांनाच नाही तर स्वतःला अगदी सुशिक्षित हुशार समजणाऱ्या अनेक लोकांना देखील हे माहीत नाही. आणि म्हणून भारतातील बऱ्याच निवडणुका ह्या संविधानाविरुद्ध कायदे मांडून लढवल्या जातात आणि तरीही दुर्दैवाने जनतेला त्याचा काहीच तपास नाही. जर हा प्रकार असाच चालत राहिला तर संविधानातील आदर्श व मूल्ये यांना बाजूला सारून आपल्या देशातील लोकशाही ही लोकशाही न राहता हुकुमशाही व्हायला वेळ लागणार नाही.
मग मला असं वाटतं की फक्त आजच्या दिवसापुरतं देशभक्त म्हणून न मिरवता न राहता काय आज 26 जानेवारी लवकर उठायचं, गजर लावत का लवकर उठायचंय, उठलं की मस्तपैकी नवीन कपडे घालायचे, झेंडा घेऊन मिरवायचं, देशाची गाणी लावायची सकाळ सकाळीच, हे गाणी लाव 26 जानेवारी. हे फक्त हे न करता प्रत्येक भारतीयाने आज आपले संविधान वाचावे आणि ते आचरणात आणावे, तरच मी म्हणेल की आपण प्रजासत्ताक दिन साजरा केला. आणि संविधान तयार करण्यासाठी झटणाऱ्या संविधान सभेतील त्या सदस्यांना देखील हीच आदरांजली जास्त आवडेल. बलसागर भारत होवो, विश्वात शोभून राहो. आपल्या देशाची प्रगती ही आपल्याच हातात आहे हे जाणून घेऊन एकमेकांना सहकार्य केलं, शिकवलं तर नक्कीच आपला भारत देश विश्वगुरू होईल. चला आता बोलता बोलता बराच वेळ झाला. चला बाय बाय, टेक केअर, लव यू ऑल. आता मस्तपैकी घोषणा देऊया, आवाज मोठा पाहिजे बरं का. भारत माता की